मी आयुक्तांना निवेदन द्यायला तसं कालही आलो होतो, पण 1.5 तास वाट बघितली. पण आयुक्तांकडे खूपच गर्दी होती आणि मग आयुक्त निघताना मला भेटले. तेव्हा ते म्हणले की तुम्ही उद्या मंगळवार आहे, पब्लिक डे आहे, तुम्ही 3 वाजता या. तर आम्ही 3 वाजेपासून इथे आलेलो आहोत. नमस्कार. आज मी तुम्हाला एक खास मंगळसूत्र दाखवणार आहे. हे बघा याचे डिझाईन. हे राजवाडी कलेक्शनमधील एक उत्कृष्ट नमुना आहे. आजच आमच्या शोरूमला भेट द्या. आमचा हा विषय खूप वर्षांपासून लावून धरलेला आहे. मुख्य विषय म्हणजे आम्ही नाट्यकर्मी आणि नाट्यप्रेक्षक यांच्या जिव्हाळ्याचा विषय बालगंधर्व आहे आणि बालगंधर्वची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. ती जागा सर्वांना सादरकर्ते लोकांना, संघांना आणि प्रेक्षकांना अत्यंत परवडणारी आणि बहुसंख्येने नाटक, नृत्य, संगीत एकत्रित ऐकण्याची आनंदाची चांगली गोष्ट आहे. पण महापालिकेने कायम तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहोत. आम्हाला आतापर्यंत सगळ्या आयुक्तांनी, आतापर्यंत आलेल्या सगळ्या महापौरांनी आश्वासनं दिली, करतो 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 आणि पैसे नाही म्हणून. पण तेव्हा महापालिकेवरती कर्जाचा बोजा होता म्हणून आम्ही पण ते समजून घेतलं. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. तर आम्ही पुन्हा बालगंधर्वचे वैभव त्यांना पुन्हा मिळावे, रिस्टोरेशन व्हावं व सादरीकरणासाठी व प्रेक्षकांसाठी संपूर्ण सुविधा सुव्यवस्थित करून मिळाव्या व बालगंधर्व खुले नाट्यगृहच राहावं यासाठी निवेदन द्यायला आलेलो आहे. ही आमची एक मागणी आहे. त्यानंतर आमचं दुसरं निवेदन आहे, महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा याचं जळगाव केंद्र आहे. म्हणजे जळगाव केंद्रामध्ये ही स्पर्धा होते. ही धुळे, नंदुरबार, जळगाव, इंदोर या शहरातनं एकत्रितरित्या जळगावला होते. इथून निवडलेले पहिले 3 संघ किंवा 2 संघ हे अंतिम फेरीसाठी पाठवले जातात. तेव्हा अंतिम फेरीमध्ये त्या नाटकांचं रिप्रेझेंटेशन हे जळगाव केंद्र म्हणून असतं. म्हणजे ही आपल्याला जळगाव लोकांना अभिमानाची गोष्ट आहे. तर ही स्पर्धा आणखी जास्तीत जास्त दर्जेदार व्हावी यासाठी या स्पर्धेत सादर होणाऱ्या प्रत्येक संघासाठी प्रोडक्शन इव्हॅल्युएशन म्हणजे त्यांचं नाटक अधिक चांगलं सुबक सादर व्हावं यासाठी सेट, कॉस्च्यूम, संगीत, मेकअप वगैरे जो इतर खर्च आहे त्या खर्चासाठी महापालिकेने दरवर्षी या स्पर्धेतील सादर केलेल्या संघांना कमीत कमी 25,000चं आर्थिक अनुदान द्यावं, ज्यामुळे नाटक आणखी दर्जेदार सादर होईल. आमचं आणखी एक निवेदन आहे, एकंदरीत महापालिकांना क्रीडा व संस्कृतीसाठी बजेटच्या 5% पैसे खर्च करणे असे राज्य शासनाच्या सूचना आहेत. तर तो बजेट हा 5% बजेटमध्ये वाढवावा, 5% करावा आणि त्यातील निम्मा 2.5% हा क्रीडासाठी आणि 2.5% हा सांस्कृतिकसाठी खर्च करावा नियमाने, काटेकोरपणे, अशी आमची कलावंतांची आणि क्रीडांची मागणी आहे. यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे. आमच्यासोबत प्राध्यापक राजेंद्र देशमुख आहेत, राजहंस आहेत, नितीन देशमुख आहेत, सुभाष मराठे आहेत, कोसोदेकर आहेत, चिंतामण पाटील आहेत आणि चंद्रकांत चौधरी आहेत. हे सगळे सिनियर कलावंत आहे आणि सुधीर भटकर हे आमचे जुने प्राध्यापक मीडियाचे पण आहेत. तर असे सगळे मिळून आम्ही आलो आहोत. काही कलावंत कामाच्या व्यस्ततेमुळे आलेले नाही आहे. आम्ही वाट बघतो आहे. माझं नाव रमेश भोळे. आम्ही वाट बघतो आहे की आयुक्त आता आम्हाला कधी बोलवतील याची. थँक्यू.